दवलामेठी के सर्वे नंबर 79 में रहने वाले 100 से अधिक परिवारों के लिए बड़ी राहत की खबर है। बॉम्बे हाई कोर्ट की नागपुर खंडपीठ ने जनहित याचिका पर सुनवाई करते हुए नागपुर कलेक्टर को 10 सप्ताह में फैसला लेने का निर्देश दिया है। ये याचिका समाज सेविका ममता सुरेश धोपटे और सुलोचना सिद्धार्थ धोंके ने अधिवक्ता रवि आशीष कुमार घोष के माध्यम से दाखिल की थी। अधिवक्ता घोष ने कोर्ट में बताया कि 1970 के दशक से बसे इस क्षेत्र को गलत रूप से झुड़पे जंगल बताया गया है, जिससे नागरिकों को घरकुल, लोन और सरकारी योजनाओं से वंचित रहना पड़ा। साक्ष्यों में तहसीलदार की रिपोर्ट, जिला परिषद का ठहराव और सरकारी सुविधाओं के दस्तावेज पेश किए गए, जिनसे साबित होता है कि ये पूरी तरह से विकसित बस्ती है। अब नागपुर कलेक्टर को तय करना है कि इन परिवारों को आखिर कब उनका जमीन का हक मिलेगा। दवलामेठीमध्ये 40 वर्षापासून लोक तिथे राहतात आणि तिथे पट्टे नाही। त्यांना 40 वर्षापासून ते पट्ट्यांसाठी खूप स्ट्रगल करत आहेत, पण पट्टे अजूनपर्यंत मिळतच नाही। त्याकरता आम्ही मेळ निवडून आल्यानंतर त्याच्या 1 वर्षाने आम्ही साहेबांकडे गेलो। साहेबांनी आमचे मार्गदर्शक सर्वस्व केदार साहेबांनी आम्हाला जसं जसं सांगितलं, म्हणजे जे मार्ग दाखवले त्याप्रमाणे आम्ही गेलो। साहेबांनी आम्हाला खूप मदत केली। साहेबांनी आम्हाला तहसीलदारांकडे पाठवला, त्यांनी त्याचा अहवाल तयार केला। त्यानंतर साहेबांनी आम्हाला जिल्हा परिषद मध्ये जी मासिक सभा होते, वार्षिक सभा, त्यामध्ये घ्यायला लावला। त्यानंतर आम्ही तिथे ठराव ठेवला। त्यावेळी आमच्या बर्वे मॅडमनी तो पास केला आणि नंतर मग ते सर्वस्व कागद तयार करून आम्ही मंत्रालयामध्ये पाठवलं। आमची पूर्ण तयारी झालेली होती। सर्व फक्त एक साईनची बाकी राहिलेलं होतं शेवट, ग्रामविकास मंत्र्यांची, ती पण काही झालं नाही आणि आमची पट्टी तिथे तशीच थांबले। आमचे ग्रामवासींमुळे त्यामुळे त्यांची पद पण, जे ग्रामपंचायतीचे सदस्य आहेत त्यांची त्यामुळे पद पण गेलेले आहेत। अतिक्रमणाचं त्यांच्यावरही झालेलं आहे। तर मग त्यानंतर काही होत म्हणून आम्ही हायकोर्टमध्ये गेलो आहे। सामाजिक कार्यकर्ता मग मी आणि सुलोचनाताई ढोके आम्ही दोघींनी हायकोर्टामध्ये पिटिशन टाकलं। तर त्याचा जो निकाल लागलेला आहे त्याबद्दल ते आता खासदार साहेब तुम्हाला पुढील वाटतं ते सांगतील काय झालं ते। वन हक्क पट्टा जे नियम शासनाचे आहे, जे निकष आहे, ते सर्व ज्यावेळेस महाविकास आघाडीचे सरकार असताना सन्माननीय माजी मंत्री सुनील केदार साहेबांच्या नेतृत्वामध्ये आम्ही सर्व रिसर प्रोसिजर दवलामेठी भागातील जे जंगल झुडपी पट्ट्यावर कित्येक वर्षापासून 40-50 वर्षापासून ते लोक राहत आहेत, त्यांना अतिक्रमणधारी म्हणून घोषित करण्यात आलं। त्यानुसार आम्ही रिसर तहसीलदार, SDO, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदच्या सर्वसाधारण सभेमध्ये त्याचा ठराव पास करून शासनाकडे पाठवलेला आहे। शासनाकडे निरंतर वारंवार तक्रार करून आम्ही तगादा लावला। सन्माननीय मुख्यमंत्री आपल्या जिल्ह्यातले आहेत, पालकमंत्री जिल्ह्यातले आहेत, त्यानंतरही कुठेही त्याला न्याय देण्याचं काम नाही। त्या लोकांना वाऱ्यावर सोडण्याचं काम ह्या सरकारने केलेलं होतं। त्या सर्वांची अडचण बघून आमचे जिल्हा परिषदेचे सदस्य ममताताई धोपटे आणि ताई ह्या दोघींनी PIL दाखल केली हायकोर्टामध्ये आणि ऐतिहासिक असा निर्णय हायकोर्टाने दिलेला आहे जिल्हाधिकारी महोदयाला की 10 आठवड्याच्या आतमध्ये रेग्युलायझेशन त्यांना पुटअप करायचे आहे कोर्टामध्ये। म्हणजे आज जे लोक तिथे राहतात कितीतरी वर्षापासून त्यांनी आपले घर बांधलेले आहे, त्यांना सर्व सुखसुविधा तिथं आपण दिलेल्या आहे, शासनाच्या सर्व योजना तिथं दिलेल्या आहेत। त्यानंतरही त्याला रेग्युलाइज करायला शासनाला किती मोठी अडचण तयार झालेली होती, कारण त्याची मानसिकता नाही आहे का जे लोक तिथं राहतात त्यांना पट्टे वाटप, पट्ट्याच्या माध्यमातून त्याला मालकी हक्क मिळाला पाहिजे, जेणेकरून त्यांना लोन घेता येईल, जेणेकरून त्यांना सर्व काही। आणि आपला मंत्र्यांनी ज्या पद्धतीने सांगितलं की तिथं रहिवासी असणाऱ्या ग्रामपंचायतच्या सदस्यांना सुद्धा डिस्क्वालिफाईड करण्यात आलेलं आहे। कारण की माझ्या वडिलांपासून मी तिथं राहत आहे तर मला तो अधिकार मिळतोच, पण अतिक्रमण जंगल झुडपी एक सातबारावर असल्यामुळे त्याला जंगल झुडपीचं नाव देण्यात आलं आणि त्यांच्यावर अन्याय करण्यात आला। तो अन्याय ममताताईच्या माध्यमातून, ताईच्या माध्यमातून आणि दवलामेठी नागरिकांच्या माध्यमातून तो सोडवण्यात आलेला आहे। सन्माननीय हायकोर्टाने त्याच्यावर निर्णय दिलेला आहे। सांगितलंच आहे शोकांतिका 40 वर्षापासून गरीब व्यक्ती हातमजुरीवाला मोठा नाही आहे, लक्षात ठेवायचं। दवलामेठीमध्ये समजा तुम्ही गेला तर सगळे कष्टानं जीवन जगणारी सगळी तिथे राहणारी लोक
आणि काही 1-2 वर्षापासून 40 वर्षापासून राहतात. ज्यावेळेस मी राज्याचा मंत्री होतो मग त्याने तो विषय आमच्या पुढे आणला. कोरोनानंतर आम्ही पाठी लागलो. सगळी जिल्हाधिकाऱ्याला कायदा समजतो. अलीकडे आपण पाहता 25 घेतलं परितोषिक सांगितलं त्याला की सामान्य माणसाचा कागदोपत्री फार क्लिअर आहे. या अगोदर सुद्धा त्या डेव्हलपमेंटचे काही प्लॉट शासनाने स्वतः तहसीलदारनी याच्या अगोदर 10 वर्ष अगोदर पट्टे वाटलेले आहे. त्याच्यातच फॉरेस्ट रेव्हेन्यू डिपार्टमेंट म्हणते की याच्यावर झुडपी झालेला आहे आणि जंगल डिपार्टमेंट मध्ये आमचा संबंध नाही. बरं जंगल डिपार्टमेंट तोंडी नाही मग लेखी म्हणते लेखी लिहून दिलं की ह्या जमिनीचा आमचा काही त्या ठिकाणी संबंध नाही. ते जवळजवळ निघालाच होता. पण मग दुर्दैवानं आमचं सरकार नाही राहिलं. अजून महिन्यावर आलं तर पट्टे वाटप आम्ही करून एवढंच केलं त्या ठिकाणी. आणि पहा त्याच्यामध्ये लोकांना न्याय द्यायचा नाही भूमिका विचारधारा. कारण तेवढी मोठी सगळ्या लोकांचे समजा पट्टे मंजूर झाले ताबडतोब त्यांना घरकुल द्यावं लागेल. ताबडतोब ते घरकुल त्यांना मिळाल्यानंतर त्यांना हक्काचं असलेलं त्यांचं घर निर्माण होईल. त्यांची ऐपत निर्माण होईल आणि ते न होऊ देण्याचा तो मानसिकता विचार त्या ठिकाणी आहे. मग अशा प्रकारचा हा उपक्रम केला. पण मी मनापासून सन्माननीय ममताताई डोके द्यायचा आभारी. त्यांनी हा जरी जिल्हा परिषद आज वर्षभरापासून अस्तित्वात नाही पण लोकांनी आम्हाला मतदान दिलेलं आहे. लोकांचं आम्ही काहीतरी त्या ठिकाणी कर्तव्याच्या नात्याने आमचं त्या ठिकाणी कर्तव्य आमचं आहेच ही जाण ठेवून ते कोर्टात गेले. खरं म्हणजे जिल्हा परिषद गेल्यानंतर साधारण म्हणता आलं असतं आता पुढच्या निवडणुकीचे पाहू म्हणून. पण त्यांनी तो विचारधारा ठेवली नाही. त्यांनी सांगितलं लोक आमची आहे. लोकांसाठी जगणं हे आपला कर्तव्याचा भाग आहे. त्यांच्या आईने त्यांच्यावर जे संस्कार घडवले त्यांनी ते कृती दाखवली. कोर्टात भांडले 6 महिने संपूर्ण कोर्टात भांडले कागदपत्र लावले आणि आज त्या ठिकाणी न्यायालयाने दिलेला आदेश मी आपल्याकडनं एवढंच अपेक्षा करेन. त्या ठिकाणी सगळं पत्रकार बंधूंकडनं की त्या जिल्हाधिकाऱ्याला सांगा खूप पारितोषिक घेतले म्हणा. एखाद्या दिवाळीच्या वेळेस त्या गोरगरीब जी हातमजुरी करणारी जनता आहे कायदेशीर त्यांचा तो अधिकार आहे तो देण्यासाठी आपलं कर्तव्य बसवतो. जसं ममताताईने आपल्या कर्तव्याला जाण ठेवून आपली भूमिका वठवलेली आहे डोकेताई सर. अशा प्रकारे जिल्हाधिकाऱ्याला आमचा निरोप द्या. तर कुठंतरी गरीब माणसाचे काम कर म्हणा. सगळे गाडीवाल्याचेच काम नको करू त्या ठिकाणी क्लबवाल्याचे काम नको करू. जरा गरीब लोकांचे काम कर असा निरोप आमचा तिथे पोहोचा. आपल्याकडनं ममताताईच्या आणि डोकेताईच्या ह्या कृतीला न्याय मिळेलच आपल्या लेखणीच्या माध्यमात असा विश्वास व्यक्त करतो आणि आपल्या शब्दाला विराम. कारण इसके लिए सचिन सोडापे की रिपोर्ट. नागपुर वालों, स्वाद का सबसे बड़ा धमाका अब आपके शहर में श्री हरिनगर नंबर 1 मानेवाड़ा बीसा रोड पर स्थित अतिथि रेस्टोरेंट में आपको मिलेगा 249 का फूड सिर्फ 199 में. अनलिमिटेड वेज बुफे थाली. सोचिए एक ही थाली में इंडियन एंड चाइनीज स्टार्टर्स, फुल मेन कोर्स एंड डेजर्ट्स, वो भी अनलिमिटेड. तो दोस्तों परिवार और मेहमानों के साथ आइए और बनाइए हर लम्हा यादगार. तो नागपुर वासी तैयार हो जाइए. अतिथि रेस्टोरेंट, जहां हर ग्राहक है परिवार का हिस्सा. टेबल बुकिंग के लिए कॉल करें 9860603713 पर.